चटकदार कैरी आणि मिरचीचा ठसका असं हे कैरी मिरचीचं झटपट तयार होणारं लोणचं करण्यासाठी कैरी मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून चॉपरमध्ये अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची। कैरीच्या निम्म्या प्रमाणामध्ये हिरवी मिरची आणि लसूण देखील अशाच पद्धतीने बारीक चिरून कैरी सोबत मिक्स करून घ्यायचं। एका पॅन मध्ये मोहरी, जिरे, बडीशोप, मेथीदाणे आणि धने अगदी खमंग सुवास सुटेपर्यंत भाजायचं आणि गार झाल्यानंतर मिक्सर मध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं। इथे तयार झाला लोणचे मसाला। कैरीच्या मिश्रणात तयार मसाला, हळद, लाल मिरची पावडर, हिंग, मीठ, चवीपुरती साखर घालून अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। कडकडीत गरम केलेलं तेल पूर्ण गार करून यामध्ये घालायची लाल मिरची पावडर आणि हे तयार केलेलं तेल कैरीच्या मिश्रणावर घालून हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। तयार लोणचं एका हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजच्या बाहेर 2 दिवस आणि त्यानंतर फ्रीज मध्ये ठेवून साधारण महिनाभर तरी याचा आस्वाद घ्यायचा।